राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत, पण अनेक महापालिकांमध्ये अजूनही कोण कोणासोबत लढणार याचं चित्र अजिबात स्पष्ट झालेलं नाहीये। तसंच अनेक ठिकाणी जागा वाटपाचं घोडं सुद्धा अडलंय। महायुती आणि महाविकास आघाडीतल्या विविध पक्षांची नेमकी काय स्थिती आहे याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। उरले 2 दिवस, नेत्यांच्या निर्णयाची उमेदवारांना आस। बैठकांचा सपाटा, नेत्यांचं कोड मात्र सुटेना। महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरायला अवघे 2 दिवस शिल्लक राहिलेत, मात्र अद्यापही एक जागेसाठी नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे। मुंबईत ठाकरे बंधूंनी युती जाहीर केली, पण जागा वाटपाच्या चर्चेचं घोंगडं भिजलेलंच आहे। दुसरीकडे अशीच परिस्थिती महायुतीची देखील आहे। ठाकरे बंधूंमध्ये मुंबईतील दादर, माहीम, शिवडी, विक्रोळी, भांडूप, चांदिवली या मतदारसंघातील जागांवर तिढा। दुसरीकडे भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं आहे, मात्र 20 जागांवर अजूनही वाद आहेच। अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणारे, तर शरद पवारांच्या पक्षाचं तळ्यात मळ्यात अशीच अवस्था दिसतीये। चुकीची माहिती आहे तुमच्याकडे। मनसे आणि शिवसेनेच्या बैठका या होतच असतात। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या बैठका सुरू आहेत। आमचे लोक राजसाहेबांना भेटायला जातात, मनसेचे लोक मातोश्रीवरती येतात। त्यात नवीन काय आहे बैठकांच्या? आणि कोणताही तिढा वगैरे नाही। शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जागा किंवा अन्य गोष्टीवरून तुम्ही जो म्हणताय तिढा पेच असं काही नाही, सगळं सुरळीत आहे। आणि भारतीय जनता पार्टी 128 जागा आणि शिवसेना 79 जागा अशा एकंदरीत 207 जागांवरती आमचं एकमत हे झालेलं आहे। उर्वरित 20 जागांची चर्चा ही सुरू आहे। वरिष्ठ पातळीवरती चर्चा होऊन लवकरच त्या उरलेल्या 20 जागांचा तोडगा ही काढण्यात येईल। आणि जसं आधी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे समोर उमेदवार कोण आहे याचा विचार करून त्या उर्वरित 20 जागांवरती आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढणार की शिवसेना लढणार। प्रत्येक जागेवर मुंबईच्या महानगरपालिकेच्या जागेवर उबाटा आणि मनसेमध्ये तिढा हा असणार आहे, कारण की दोघांचाही मतदार ते जे समजतात तसं हा एकच आहे। मग ह्या जागेमध्ये कुणाचं वर्चस्व याच्यासाठी या दोघा भावामध्ये आता लढाई सुरू झालेली आहे। मनसेचे बी पदाधिकारी नाराज आहेत, उबाटाचे बी नाराज आहेत। म्हणून आता नेमकं चित्र काय होईल हे आता आपल्याला त्यांच्या घोषणेनंतरच कळेल। मुंबईत महायुतीत 20 जागांवर तिढा अद्याप कायम आहे। शिवसेनेला 79 जागा मिळणार आहेत, म्हणजे जागा वाटपाच्या रस्सीखेचीत गेल्या वेळी एकत्र असताना शिवसेनेनं जिंकलेल्या जागा टिकवण्यात एकनाथ शिंदेंना यश आलंय, तर राज्यभर युती आणि आघाडीच्या जागा वाटपाचं चित्र मुंबईसारखंच आहे। ठाणे महानगरपालिकेत 12 जागांवरून भाजप आणि शिवसेनेत तिढा कायम आहे। राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, तर महाविकास आघाडीचं अद्याप काहीच ठरलं नाही असं चित्र आहे। पुणे महानगरपालिकेत भाजप शिवसेना युतीवर अद्याप तोडगा नाही। राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणारे, ठाकरे गट, मनसे, शरद पवारांचा पक्ष, काँग्रेस एकत्र लढण्याची शक्यता आहे। नवी मुंबई महानगरपालिकेत भाजप शिवसेनेची युती जागा वाटपावर अडली। राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणारे, काँग्रेस आणि शरद पवारांचा पक्ष एकत्र लढणारे, तर ठाकरे गट आणि मनसेची युती होणार आहे। नाशिक महानगरपालिकेत भाजपची स्वबळावर लढण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे। ठाकरे गट, मनसे, शरद पवारांचा पक्ष, काँग्रेस एकत्र लढू शकतात। नागपूर महानगरपालिकेत युतीमध्ये शिवसेनेची 15 जागांची मागणी आहे, तर भाजप 2 ते 3 जागा सोडण्याच्या तयारीत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस इथेही स्वबळावर लढणार आहे। काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गटाची बोलणी अजूनही सुरू आहे। अमरावती महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, तर ठाकरे गट आणि मनसेची युती झाली आहे। शरद पवारांचा पक्ष माकपची आघाडी झाली आहे। काँग्रेस आणि वंचित आघाडी स्वबळावर लढणार आहेत।
महायुती म्हणा, पण जोपर्यंत आमचं बोलणं आकडे आमचे ठरत नाही तोपर्यंत अजून आम्हाला सांगता येते की ठरलं म्हणून. असं अजून राष्ट्रवादीशी संख्येच्या बाबतीमध्ये बोलणं झालं नाही, त्याला काय द्यायचं काय नाही. गुलाब भाऊचं आमचं जवळपास अंतिम टप्प्यामध्ये एका 2 जागांचा फरक आहे, तो बसून मिटेल. पण तोपर्यंत आम्हाला महायुती झाली असं सांगता येतं. मुंबईला इतक्या जागेवर तडजोड झाली, इतक्या जागेवर झाली, हेच चाललेलं आहे. अजून कुठे असं आलेलं नाही की बाबा ठरलं आमचं इतक्या जागा त्यांच्या, इतक्या जागा आमच्या, ह्या जागा त्यांच्या, ह्या जागा आमच्या. हे आकडेवारी ठरल्यावर सुद्धा कोणत्या जागा कुणाच्या याच्यावर सुद्धा डिबेट होणार आहे, याच्यावर सुद्धा चर्चा होणार आहे आणि त्यातून नंतर मग अंतिम 30 तारखेलाच हे कळेल. पुण्यात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या युतीसाठी अनेक बैठका झाल्या, पण अद्याप कोडं काही सुटलं नाही. यालाच वैतागून आता पुण्यातील शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर हे आपल्या मुलाला अपक्ष म्हणून उतरवण्याच्या विचारात आहेत. कालपर्यंत आम्ही बाप लोक एकत्र होतो. कालपासून माझा मुलगा माझं काय ऐकायला तयार नाही. तुम्ही मला जो निर्णय दिला ठीक आहे, मी निवडणूक लढवणार, आम्ही त्याला समजायचा प्रयत्न करतोय, पण तो काय ऐकण्याच्या परिस्थितीत नाहीये. आणि मी म्हटलं तुला निवडणूक लढवायची तर थांब जरा, आपले शिंदे साहेब आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, सगळे व्यवस्थित होईल. पण तो कालपासून तो म्हणला मला मी निवडणूक लढवणार, कशी लढवणार मला लढवायचीच आहे. मग तो ऐकत नाही, तर त्याला आम्ही शिंदे साहेबांकडे मी घेऊन जाईल समजून सांग. तब्बल 8 वर्षांनी महापालिका निवडणुका होत आहेत, त्यामुळे इच्छुकांची मांदी याळी या निवडणुकीत होती. पण राजकीय पटलावरच्या या युतींमुळे नाराजांची देखील एक लाट आली आहे आणि याचाच फटका बसू नये, बंडखोरी टाळता यावी यासाठी युती, आघाडी आणि जागा वाटप जाहीर करायला दिरंगाई केली जात असल्याची चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.